नंतर नंतर आम्हाला बोलायची रे म्हणजे सुरुवातीला की भरत जाधवचा भाव आहे, तुम्ही भरत जाधवचे भाव ना? तर आम्ही गमतीने सांगायचो हो मी भाव आहे, पण मी मोठ्या भावाच्या नावावर मोठं नाही, जीवावर मोठं नाही व्हायचं मला, मी सांगत नाही वगैरे. ऑपरेशन दिलं ते म्हणले मला स्क्रिप्ट पाठवू नये, तर त्यांनी 2दा स्क्रिप्ट वाचली एका दिवसात. त्यांच्यासमोर स्क्रिप्ट आहे, माझ्यासमोर स्क्रिप्ट आहे, आणि मी ते एक डायलॉग घेऊन दाखवत आहेत मला की हा असा घेऊ, हे करू, असं करू. आणि मला असं कळे ना की मी काय सांगू, जरा एक चहा पिऊ थोडा वेळ. ती फिल्म म्हणजे पालिका कर्मचारी जरी असले तरी ती ना सर्वसामान्यांची गोष्ट आहे. माझे बाबा टिकासोमध्ये जॉबला होते, ते पालिकेत काम करायचे. माझं 1ली ते 4थी शिक्षण हे महापालिकेच्या शाळेत झालेलं आहे. सो आमचे प्रोड्युसर आहेत धरम वालिया, त्यांनी ही जे पेपर आर्टिकल होतं ते वाचलं होतं 2017मध्ये. सो तेव्हापासून त्यांना काहीतरी होतं की ह्याचं काहीतरी झालं पाहिजे. जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा बोलले ही माझी गोष्ट आहे. अशी गोष्ट सहसा नटाने सोडू नये असं मला वाटतं. त्या माझ्या ॲक्टिव्हिटीज आणि युथ फेस्टिवल आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत्या ना. जेव्हा पेपरला गेलो होतो मी, तेव्हा मी पुरवण्या लावत होतो. तर बाकीचे बोलत होते अभ्यास कधी केला. शूटिंग जेव्हा संपतं म्हणजे सगळे आपापल्या घरी जातात, शूटिंग आता पॅकअप झालं, सगळं रॅप झाले, अख्खी फिल्म शूट झाली. त्यानंतर डिरेक्टरची अशी वेळ असते की तो एकटा पडतो. हॅलो काय कसं काय, तू विसरला आम्हाला, फोन नाही करत, काय नाही करत. माझं काही नाही, सहज फोन केला, कसं चाललंय, काय चाललंय, वेळेत हे कर, खा पी झोप मजा कर, चल भावा लव्ह यू, चल गुड नाईट. एवढेच फोन यायचे मला गाडीतनं. पप्पा काय ना, मी घरी येऊन सांग पेपर, मी बोललो पेपर कठीण गेला इंग्लिशचा. ते बोलले मला म्हणाले काही प्रॉब्लेम, घरी रिझल्ट आणायला मीच गेलो. एक जण रस्त्यात भेटला, अरे यार सॉरी यार नापास झालाय तू, सिद्धार्थ कांबळे ना, बोलत जाधव रे. मुली शाळेत जातात, परीक्षा असतात, तर वडील म्हणून ते कसं असतं तुझं? लक्षात घ्या काही जबाबदाऱ्या ह्या आपल्या बायकोकडे पण असतात. कसा गेला पेपर? मस्त, व्हेरी गुड. किती मिळाले? व्हेरी गुड. सगळ्यात पहिली फिल्म केली अगवा रिचर्ड 2, त्यावेळेला मला नॉमिनेशन होतं कॉमेडी ॲक्टरचं. आणि तेव्हा हा माणूस होता, तो म्हणला बरं झालं नाही मिळालं, तुझं काम चांगलं झालं होतं, आता तू अजून ऊर्जेने काम करशील. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भेटीचं निमित्त आहे आता थांबायचं नाही हा जबरदस्त सिनेमा. या सिनेमाचा दिग्दर्शक आणि एक उत्साहाने भरलेला कलाकार माझ्यासोबत आहे, अर्थात शिवराज वायचळ आणि सिद्धार्थ जाधव. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत लोकमत फिल्मी. थँक्यू. दिग्दर्शकापासून सुरुवात करूया आज, कारण की तुला मी प्रायोगिक रंगभूमीवर बघितलेलं आहे, मालिकांमधून बघितलेलं आहे, सिनेमांमध्ये बघितलेलं आहे, पण शिवराज वायचळच्या नावावरती एक मोठा सिनेमा लागलोय. झी स्टुडिओचा सिनेमा आहे आणि विषय अत्यंत वेगळा. जसं की ज्या दिवशी तुमचा टीझर आउट झाला या सिनेमाचा, धावतायत सगळे पालिका कर्मचारी, आणि त्याचा जे काही मूड होता त्या टीझरचा, त्याचा साऊंड होता, ते सगळं बघून जर सोशल मीडियावरच्या कमेंट आपण पाहिल्या तर एक कमेंट कॉमन होती की आता एक वेगळा सिनेमा पाहायला मिळणार आणि बऱ्याच दिवसात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार. म्हणजे खूप आश्वासक चित्र या टीझरनं दाखवलं, कारण की गेल्या काही दिवसातली परिस्थिती पाहता खूप छान वाटतंय. तू ते कसं फील केलंस, कारण की लोक खूप आशेनं बघतायत या सिनेमाकडे? सो सगळ्यात म्हणजे याचं बरंचसं श्रेय हे आमच्या प्रोड्युसर्स, म्हणजे झी स्टुडिओज आणि ह्या अख्ख्या कास्टला सगळ्यांना मला द्यावंसं वाटलं. आणि मुळात हे जे गाणं आहे आता थांबायचं नाही, हे गुलराज सिंग आणि मनोज यादव ज्या पद्धतीने लिहिलं आणि अजय सरांनी गायलं आहे. सो हे सगळंच एकत्र इतकं चांगलं जुळून आलं ना, ते जुळल्यामुळेच कुठेतरी तो टीझर एवढा चांगला रिसीव्ह झाला असं वाटतं. आणि त्यात सगळ्या कमेंट्समध्ये मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची कमेंट ही असेल की अरे भरतदादा काय दिसत आहेत. सो ती जी पहिली रिॲक्शन होती ती माझी स्वतःची होती. भरत सरांबरोबर जेव्हा पहिली फ्रेम, पहिल्या लुक टेस्ट जेव्हा झाली, तो जो पहिला लुक होता तेव्हा जे मला फील झालं ते मला लोकांना पण फील करायचं होतं. म्हणून सगळ्यात शेवटी भरतदादा दिसतात की तो फील की अरे ह्या ॲक्टरला ज्यांना आपण लहानपणापासून एका रोलमध्ये पाहिलं आहे, विविध पद्धतीच्या गोष्टी करत असतात, पण ते आता वेगळंच काहीतरी करतात करेक्ट आणि वेगळ्याच लुकमध्ये. सो ते मला लोकांना पण तसं दाखवायचं होतं की ते सरप्राईज ठेवायचं होतं. सो ते मला वाटतं की काही अंशी ते लोकांमध्ये पसरलं. करेक्ट. सिद्धार्थ, मला तुला विचारायचं आहे की एकतर सगळेच सिनेमे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण कुठेतरी आपल्याकडे लव्ह स्टोरी, फॅमिली ड्रामा
असे जॉनर खूप सहज येतात, पण असा एक विषय जो खूप वेगळा आहे, माणसांचा विषय, माणसांची गोष्ट आहे आणि त्याच्यातला तू एक भाग झालायस आणि तुला बघून अर्थातच जसं भरत सरांना बघून आम्हाला आनंद झाला तसं तुला बघून, आणि तू आमच्या घराघरातला चेहरा वाटतोस. तू हे सगळं कसं फील केलंस? नाही नाही, आनंद तर झाला यार. आणि हे सहज काही नाही रे. म्हणजे रोमॅन्टिक सिनेमा येऊ दे, विनोदी सिनेमा येऊ दे की ऐतिहासिक सिनेमा येऊ दे, हे काही सहज नाही. उलट मला खूप वाटतं की सिनेमा बनवणं एक खूप वेगळ्या पद्धतीची प्रोसेस आहे. उलट आपण मराठी सिनेमाचा भाग आहोत, म्हणजे मराठी मराठी इंडस्ट्रीचा भाग आहोत ना, इथे वेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले जातात. म्हणजे ही जी धाडस आहे ना, धाडस म्हणूया आपण त्याला, जिगर, ते मराठी लेखक दिग्दर्शकांमध्ये खूप आहे. आणि आत्ताचे सगळे, म्हणजे आत्ताची सगळी यंग पोरं आहेत ना, ज्यांच्याकडे नवीन लेखक, की ते ना ते ते बघतात की हे मराठी सिनेमात व्हायला पाहिजे यार. हे आपल्या मराठी मातीत व्हायला पाहिजे यार. हे आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपल्याकडे होण्याची फिलिंग आहे ना, तसं आहे. त्यामुळे ते, मग तो रोमॅन्स असेल, तो एखादा असा सुपर हिरो असेल जो इतिहासाच्या कुठल्या तरी पानात दडला असेल, त्याला आणण्यासाठी असेल, अशी कुठली तरी गोड कौटुंबिक गोष्ट असेल, हे सगळं आणतायत हे लोक. आता थांबायचं नाही, त्याच धर्तीवरचा सिनेमा, की ही आजची 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 एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट, ऐतिहासिक घटना, रिअल हिरोज, आणि अशा पद्धतीने मांडू जी प्रत्येकाला आपली वाटेल. वा. सो हे मला मला वाटतं की, आणि ते आपल्या मराठी सिनेमात होतंय किंवा आपला मराठी सिनेमात असा आहे, याचा आनंद आहे. आणि त्यातल्या त्या सुपर हिरोपैकी एक मी सिद्धार्थ जाधव, मारुती कदम जे करतोय. म्हणजे जेव्हा गाणं आलं, आधी टीजर आला, त्या टीजरला उत्तम प्रतिसाद मिळाला, लुक वेगळा दिसला. सिद्धार्थ जाधव, अरे वेगळं वाटतं रे काहीतरी सिद्धू, मला खूप म्हणजे वेगळं. म्हणजे सिद्धार्थ जाधव हिरे रे पैसामध्ये वेगळा आहे, काहीतरी आणखीन एका सिनेमात वेगळा आहे, पण इथे खूप काहीतरी छान आहे रे, छान आहे रे, गोड आहे रे, असं आहे. ते गाणं मी, विजय वर्मा आपले हिंदीतले ॲक्टर्स आहेत, त्यांच्यावर एक काम करतोय, त्यांना मी ते गाणं व्हिडिओमध्ये दाखवलं. त्यांनी भरत सरांचा लुक बघून बघलं की त्यांना ना विक्रम गोखले सरांची झलक दिसली त्यात. क्या बात आहे. की ते, अरे किती किती मस्त रे, हे किती छान आहेत. म्हणजे नॉन मराठी ॲक्टरला सुद्धा ते ना भावतंय, कारण त्यातला ना इनोसन्स, त्याची जेन्युनिटी ह्या सिनेमातली आता थांबायचं नाहीची खूप महत्त्वाची आहे. तेच माझ्या कॅरेक्टरबद्दल मी सांगेन. मला तो प्रामाणिकपणा खूप आवडला. ही गोष्ट प्रामाणिक लोकांची आहे, ती प्रामाणिकपणे पद्धतीने प्रेझेंट केली आणि मलाही ते प्लेस करायला मिळालंय. म्हणजे तू म्हटलं ना, एनर्जी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये असते. या मारुतीमध्ये पण एनर्जी आहे. पण तुमची एनर्जी कशी चॅनलाइज व्हायला पाहिजे, या मारुतीची एनर्जी सगळी इमोशनमध्ये गेली. तो प्रचंड इमोशनल माणूस आहे. त्यामुळे पोरीवर असणं वेगळं आहे, बायकोवर असणं वेगळं आहे, बापावर असणं वेगळं आहे, त्याच्या मित्रमैत्रिणी, त्याच्या सहकर्मचाऱ्यांवर असणं वेगळं आहे, आणि तो एकटा असणं वेगळं आहे. एवढे सगळे शेड्स मला शिवराजने, ओंकारने आणि त्या सिच्युएशनने दिलेत की ॲक्टर म्हणून तू तिथे नसलास तर कधी कधी असं वाटतं, ह्या पिक्चरमध्ये पाहिजे होतं यार, असं होतं बघ, असं फील होऊ शकतो. त्यामुळे शिवराजचं मनापासून आभार, थँक्यू की त्यांनी प्लेस केला आहे मला, की ते कॅरेक्टर, म्हणजे ते कॅरेक्टर त्यांनी लिहिणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये मी त्याला दिसणं. मला विचारलं, मी नसतो सोडत संधी, मी तर उडीच मारतो त्यात. पण आणि ते माझ्याकडून करून घेणं, या सगळ्याच गोष्टी आल्या. पण आज ज्या पद्धतीने, खरंच तू म्हटल्याप्रमाणे टीजरला, ट्रेलरला, पोस्टरला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने छान कौतुक, हा रे, कौतुक म्हणूया आपण, चल कौतुक, म्हणजे टीजरचं कौतुक, पोस्टरचं कौतुक, ट्रेलरचं कौतुक, सिनेमाचं होईलच. मला जे लोक भेटतात, इंडस्ट्रीतली सगळी लोक, छान वाटतं रे, गोड वाटतं रे. मला आणि भरत सरांना अशा पॅटर्नमध्ये बघून, त्यात आम्हाला आशू सरांना बघून, तर वाटतं हे सगळं खूप छान आहे, मस्त आहे. आणि सिनेमा आहे, पण तो खूप छान पद्धतीने प्रेझेंट केला. वा. शिवराज, मला तुझं विशेष कौतुक करायचं आहे, कारण की आपण पालिका कर्मचाऱ्यांना रोज बघतो. म्हणजे आपण दिवसाची सुरुवात उतरून, म्हणजे घराच्या खाली उतरून गेलं तिथपासून ते अगदी दिवसाच्या शेवट होईपर्यंत ते आपल्याला कुठे ना कुठेतरी दिसत असतात. पण तसं ॲप्रिसिएशन आपण कधीच त्यांना देत नाही. तो आपल्या जीवनाचा भाग आहे आणि अचानक तो एक घटक आपल्याला सिनेमाच्या पडद्यावर दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे आपलंच प्रतिनिधित्व करतायत. सो ही, आणि आता असं झालंय की मी मगाशी मुलाखतीत म्हटलं की आता हा सिनेमा कोणा एकाचा नाही वाटत आहे, हा माणसांचा सिनेमा वाटतोय, आपल्या माणसांचा, आपल्या घरच्यांचा सिनेमा वाटतोय. कुठून ह्याची सुरुवात झाली, कसं, जरी ही सत्य घटना असली तरी एक त्याचा आगाज व्हायला, त्याची सुरुवात व्हायला एक टप्पा असावा लागतो. कसं सिनेमाकडे वळलास या? सो
आमचे प्रोड्युसर आहेत धरम वालिया, त्यांनी ही जे पेपर आर्टिकल होतं ते वाचलं होतं 2017मध्ये. सो तेव्हापासून त्यांना एक काहीतरी होतं की ह्याचं काहीतरी झालं पाहिजे या गोष्टीचं, म्हणजे त्याचं म्हणजे फिल्मचं नशीब कसं असतं ना तसं ते त्याची ती उकळी तिथं फुटली होती. आणि ते करून मग ते तुषार हिरानंदानी सरांना भेटले एक मधल्या म्हणजे मध्ये 4-5 वर्ष गेली त्यासाठी. ते झाल्यानंतर ते भेटले 2023मध्ये आणि तुषार सरांचा मला फोन आला इमिजिएटली की तुला एक फोटो पाठवला तेवढा बघ आणि फोन कर. तर मी ते पाहिलं आणि मला कळलं की यांना काय म्हणायचं आहे. मी फोन उचललं त्यांना म्हटलं सर हे करूया आपण, हे करतोय आपण. ते म्हटले तूच लिही तूच डिरेक्ट कर. वा. आणि मग तो जो विश्वास त्यांनी टाकला माझ्यावर, त्यांनी मला अजून थोडी स्फूर्ती मिळाली. मी लगेच ओंकार गोखले जो माझा मित्र आहे, लेखक आहे, त्याला बोलवलं. त्याला म्हटलं आपल्याला हा पिक्चर लिहायचा आहे. मग आम्ही तो लिहायला घेतला आणि आम्ही धडाधड, कारण ते मटेरियलच इतकं चांगलं होतं ना की आम्हाला पटापट. आणि धरमचं अजून एक कौतुक असं की त्यांनी या सगळ्यांना म्हणजे काही काही लोकांना त्यातल्या भेटून त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतले होते. सो आम्हाला परत ते नव्याने रिसर्चमध्ये वेळ नाही गेला. एक डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन मिळालं. त्यातनं आम्हाला लोकं कळाली. मग लोकं कळाली की मग लोकांच्या गोष्टी आपल्याला बांधायच्या होत्या. सो मग आम्ही परत जाऊन त्या शिक्षकाला, ते कमिशनर जे आहेत त्यांना असे भेटलो. मग त्यांच्यावर गप्पा मारल्या. त्यातनं अजून आम्हाला नवीन गोष्टी सापडल्या. सो असं करत करत ही फायनली गोष्ट तयार केली. आणि मग तयार झाल्यावर मग असे ॲक्टर्स सोबत आले की म्हणजे मग त्यावरून आता म्हणजे सोनच झालं सगळ्या गोष्टीचं. सिद्धार्थ, मी तुला विचारेन कारण की मला असं वाटतं की म्हणजे सगळ्यांसाठीच हा विषय जवळचा आहे, पण थोडंसं मुंबईकरांचं पालिका कर्मचाऱ्यांशी एक वेगळंच नातं असतं. कारण की आपल्या मुंबईत खूप मोठा वर्ग आहे पालिका कर्मचाऱ्यांचा, आपल्या शेजारी पाजारी राहण्यापासून ते सगळीकडे. आणि तुझं या तसं सगळं पालिकेशन ह्याच्याशी एक वेगळंही नातं आहे. तू ह्या विषयाकडे कसं बघितलं जेव्हा तुझ्याकडे हा विषय आला? आणि मला शिवराजचंच कौतुक वाटतं यार. तर एक गोष्ट आम्ही शूट करत होतो लोणावळ्याला 3:30ची. शूटिंग चालू होतं आणि नरेशनला आला आणि त्यांनी नरेट केली फिल्म. आणि म्हणजे तुम्ही ती फिल्म म्हणजे पालिका कर्मचारी जरी असले तरी ती ना सर्वसामान्यांची गोष्ट आहे. करेक्ट. आणि म्हणजे त्या सिच्युएशन्स वगैरे एवढ्या खऱ्या होत्या ना रे. म्हणजे ते माझे बाबा टिकॉसमध्ये जॉबला होते, ते पालिकेत काम करायचे. माझं 1ली ते 4थी शिक्षण हे महापालिकेत शाळेत झालेलं आहे. आपलं सगळं ते कनेक्ट आहे रे. पण म्हणजे ती गोष्ट ऐकणं जी खरी घडली त्याच्यावरून ते सगळं ते कॅरेक्टर्स उभे करणं, त्यांच्या त्या फॅमिलीज उभे करणं. आणि ते ना म्हणजे काय म्हणून आयुष्यातली जी तत्व असतात ना, म्हणजे ह्या सिच्युएशन हे शिकूया असं सांगणाऱ्या फॅमिली व्हॅल्यूज तयार करणं त्या फॅमिलीमध्ये. म्हणजे माझ्या मुलीने, ज्या मुलीने काम केलं, बारक्या मुलीने, तिलाही त्या आपल्या फॅमिलीमधली सिच्युएशन माहिती असते आणि ती कशी रिॲक्ट होईल ही गोष्टही त्या मुलीने केली आहे रे. म्हणजे ही क्रिएट करणं हे शिवराजचं कौतुक आहे. तर मी ना लहानपणापासून हे कनेक्टेड आहे या गोष्टीशी. मला हे पाहिलंय मी. हे म्हणजे जी गोष्ट घडली आहे ते नाही पाहिलंय, पण ते कसे काम करतात, ते कसे कनेक्ट राहतात आणि त्यांच्या कामाप्रती म्हणजे मला भरत सरांचं खूप आवडतं. काय माहिती, भरत सरांचं कॅरेक्टर बघितल्यानंतर ना अशी खूप काका मामा माझ्या आजूबाजूला असायचे. करेक्ट. म्हणून मी तुला म्हटलं की ते आपण आम्हाला हे सगळं चॉकलेट बघितल्यासारखं द्यायचे, वाटतंय. 4 आणि 5 पैसे हातात द्यायचे ते भेटले आल्यावर. तर जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा बोललो ही माझी गोष्ट आहे आणि मी आहे भाई, मी करतोय. कारण अशी गोष्ट सहसा नटाने सोडू नये असं मला वाटतं. आणि आज काम करताना आणि काम नसताना पाहताना ह्या दोन्ही गोष्टीतून ना बऱ्याच गोष्टी आल्यात सिनेमात. मला ह्या सिनेमातून आता थांबायचं नाही हे ठेवलं याचंच वेगळं कौतुक आहे. कारण ते इन्स्पायर करणारी लोक आहेत आणि इन्स्पायर करणारी माणसं आहेत. त्यामुळे हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटतंय. वा. शिवराज, एकतर विषय जसं सगळेच म्हणतात की हा माणसांचा विषय आहे, पण जर स्टारकास्ट बघितली तर कमालीची मोठी स्टारकास्ट आहे. आशुतोष सर असतील, भरत सर असतील, सिद्धू असेल, सगळीच म्हणजे जी माणसं आपल्याला आपली वाटतात तीच आहे, पण ती कलेनं आणि नावानं इतकी मोठी माणसं आहेत. तर ही सगळी मोठ कशी जुळवलीस किंवा कसं, म्हणजे प्राजक्ताताई असेल, किरण असेल, पर्ण असेल, सगळेच आज त्या क्षेत्रात सगळ्यांनी नाव कमावलेलं आहे. तर ह्या सगळ्या माणसांना एकत्र घेऊन असा एक सिनेमा बांधणं, तर हे कास्टिंग वरती काम कसं झालं? सो कास्टिंग काही लोक हे आम्हाला स्क्रिप्ट लेवललाच असं झालं होतं की यांना आपण घ्यायचंच आहे. म्हणजे काय त्यांना कसं तरी करून पकडून आणायचं. सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन नाव म्हणजे भरत जाधव.
कारण जेव्हा आम्ही पहिलं लिहायला सुरुवात केली तेव्हा पहिलं होतं की भरत सरांना ह्यात घेतलंच पाहिजे, त्यांच्याशिवाय हा पिक्चर नाही होणार. क्या बात आहे. असं एक ते कारण चाइल्डहुड हिरो एक तर लहानपणापासून त्यांचे फिल्म्स, त्यांची नाटकं, दामोदरपंत आजही तोंडपाठ, हो. त्यामुळे असं ते म्हणजे आहे ना, म्हणजे त्यांच्याविषयी इतका आदर आहे. आणि त्यातून माझं आयुष्यातलं पहिलं नाटक, कमर्शियल नाटक मी त्यांच्याबरोबर केलं, डॅन डॅन नावाचं. सो म्हणजे ते मला असं होतं की त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर आणि वेगळंच प्रेम त्या माणसाविषयी आहे. आणि म्हणजे खूपच चांगला काळ आम्ही एकत्र घालवला आहे. त्यामुळे मला क्या असं बात होतं की एक माझ्याकडनं पण एक काहीतरी त्यांना मी देणं लागतो असं मला एक नेहमीच वाटत राहील. आणि जेव्हा ही गोष्ट आम्ही करायला घेतली तेव्हा पहिलं झालं की नाही नाही, हे भरत सरांना ऐकवायचं आणि त्यांच्याकडनं होकारच मिळवायचा आहे. सो आम्ही अशी काही लोक नेमून म्हणजे हेरून ठेवलेली की ह्यांना विचारायचं. आणि नशिबाने तसंच झालं की ज्यांना ज्यांना विचारलं ते पहिल्या ह्याच्यात हो म्हणाले. आणि ते सिनेमात म्हणजे सगळे दिसत आहेत. क्या आणि बात आहे. सगळ्यांना मनापासून, आणि त्याची ताकद मला वाटतं की ती गोष्टीची ताकद आहे. करेक्ट. आणि ती गोष्ट अशी क्रॅक झाली की सगळ्यांना असं वाटलं की आपण ही गोष्ट केली पाहिजे. आशुतोष गोवारीकर हे मानवत मर्डरमध्ये तर होतेच, हो. अभिनय त्यांनी केलाच होता, पण आता खऱ्या अर्थानं मराठी सिनेमात तेही आता थांबायचं नाही मध्ये ते पालिका अधिकाऱ्याच्या Correct. भूमिकेत दिसत आहेत. तर म्हणजे त्यांचा सहज होकार होता की कसं, आणि तेवढं मोठं नाव आपल्याला बघायला, कारण त्यांचे सिनेमे बघणं म्हणजे आपल्यासाठी एक फॅन्टसी Exactly. असते की अरे Exactly. त्यांचा सिनेमा आहे, ते दिग्दर्शन करतात आणि ते आता आपल्याला पडद्यावरती काम करताना दिसतात आणि त्यांना दिग्दर्शन करणं हो. परत हा एक वेगळा मुद्दा. सो एक्झॅक्टली हाच विचार माझ्या मनात होता जेव्हा त्यांच्याकडे गेलो की हे कशाला हो म्हणतील, पण तरी जाऊन बघू, आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आपली गोष्ट भारी आहे. सो आम्ही गेलो, वा. त्यांना वाचून दाखवलं. आणि कुठेच म्हणजे मला डाऊट नव्हता कुठल्याच गोष्टीविषयी. त्यामुळे आम्ही खूप अभ्यास करून गेलो होतो. आणि माहिती आहे की तो अभ्यासू दिग्दर्शक आहे. Correct. त्यांच्या फिल्म्स आपण बघितल्या आहेत, आपण पारायण केलीत त्यांच्या फिल्मची. तर असं होतं की यांना काही नाही म्हणलं तरी यांना गोष्ट तर आवडेल. पण असं ते सगळं जुळून आलं की त्यांना नरेशन दिलं. ते म्हणले मला स्क्रिप्ट पाठवून. तर त्यांनी 2दा स्क्रिप्ट वाचली एका क्या दिवसात. बात आहे. 2दा वाचून त्यांनी दुसऱ्या दिवशी फोन केला. ते म्हणले मी हे करतोय. क्या बात असं आहे. असं इतकं ते असं झालं की दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी करतोय. त्यामुळे अजूनच एक वेगळा कॉन्फिडन्स आला की अरे, मग त्यांच्याबरोबर बसून आम्ही वर्कशॉप केलं त्या माणसाने माझ्याबरोबर. म्हणजे ते असं दैवीच वाटत होतं मला की मी आणि ओमकार असे बसलोय एका असं 2 खुर्च्यांमध्ये, आणि समोर आशू सर बसलेत, त्यांच्यासमोर स्क्रिप्ट आहे, माझ्यासमोर स्क्रिप्ट आहे, आणि मी ते एक डायलॉग घेऊन दाखवत आहेत मला की हा असा घेऊ, हे करू, असं करू. आणि मला असं कळेना की मी यांना काय म्हणलंय, सांगू? जरा एक चहा पिऊ थोडा वेळ. आणि मग ते इतके सहज, म्हणजे ते सगळ्यांनाच अनुभव आहे. म्हणजे हे सगळेच ऍक्टर्स ला अनुभव आहे की ते स्वतःच इतकं दार सेम भरत सर, म्हणजे की दारच उघडायचं स्वतःच, इतकं वाईड उघडायचं की आपल्याला आत जायला काही भीतीच वाटत नाही. असं वाटतं हे आपलीच लोक आहेत. सो त्यांनीच आम्हाला इतकं सामावून घेतलं ना, त्यामुळे काम करायला खूप सोपं झालं. म्हणजे मला एखादी गोष्ट नाही आवडली किंवा पटवायची असेल तर मी त्यांना ती सोप्या पद्धतीने मी डायरेक्ट जाऊन सांगायचो की सर हे असं करून बघू, हे करू. आणि तेही त्या यानेच ॲक्सेप्ट करायचे की हां हे असं पण छान वाटेल, तसं पण. सो ही कोलॅबरेटिव्ह प्रोसेस जी आहे ना प्रत्येक ॲक्टरची, ही मला म्हणजे एनर्जी देणारी अशी वाटते. त्यामुळे हे कास्टिंग असं म्हणजे काय म्हणतो आपण, स्वप्नात आपल्याला अशी नावं दिसतात आणि एकदम ते समोर आली, जुळून ते आलं तसं खऱ्या झालं. अर्थाने. आणि शेवटी ते होतच, कारण की ज्यांना आपण पडद्यावरती बघत मोठं Correct. झालोय त्यांना आपण काहीतरी सांगणं Correct. हे एक आपल्याला स्वप्नवतच हो. असतं. आणि ते मला असं वाटतं की कदाचित हा त्या कलाकारांचा पण मोठेपण आहे की हो, त्यांनी आपल्याला ते प्रश्नच सगळं करून दिलं. तू भरत सरांचा उल्लेख केला, मला असं वाटतं की भरत जाधव हे नाव आलं की मग सिद्धार्थ जाधव हे नाव येतं. त्या दोघांनी येस. आपल्याला खूप काही दिलंय हो, आपल्या प्रश्नच नाही. इंडस्ट्रीला, आपल्याला प्रत्येकाला म्हणजे मनोरंजन केलंय त्या दोघांनी आपलं. प्रश्नच नाही. मला भरत दादाविषयी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल, कारण की मला असं वाटतं की ते कुणाला कळले असतील तर ते तुला कळलेले, तरी तुम्ही इतका काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे आणि आता पुन्हा दोघेही एका वेगळ्या भूमिकांमध्ये एका सिनेमाचा भाग होऊन समोर येत आहे. त्यामुळे मी या सिनेमातली तुमची काही गंमत जमत असेल किंवा भरत सरांचं तुझा बॉन्डिंग ऐकायला आवडेल. मला खूप बरं वाटतं की ना, मी काय वाटतं आता, मी इतक्या वर्षात मी भरत सरांबरोबर काम करत राहिलो म्हणून मी दिसलो असं मी म्हणेन. म्हणजे हे खूपच मनापासून म्हणतोय मी. हे इंटरव्ह्यू द्यायचं म्हणून म्हणत नाही. मला जसं केदार सरांनी, महेश मांजरेकर सरांनी प्लेस केला ना, म्हणजे मला केदार सरांनी भरत सरांबरोबर प्लेस केला. महेश मांजरेकर सरांनी मला एक ॲक्टर म्हणून प्लेस केला. म्हणून कदाचित आज माझ्या आयुष्यात आता थांबायचं नाही सिनेमा आला आणि भरत जाधव त्यात आहे. वा. सो मला परवा भरत सरांनी सांगताना एक गोष्ट सांगितली की बकुळा नामदेव घोटाळेमध्ये मी हिरो आहे, म्हणून केदार सरांनी भरत सरांना अशा पद्धतीने तो
घोटाळे केला घोटाळा केला. की तो पण थोडासा थोडासा विचित्र असं विचित्र. दिसणार आणि हा पण नामे पण आहे. मला वाटतं माझ्याविषयी एवढी प्रेम आत्मीयता केदार सरांनी ठेवणं, महेश मांजरेकर सरांनी ठेवणं आणि भरत सर जो बिंदास करा हा पंच तुझा आहे, हा पंच तुझा सोडू नको. म्हणजे मी प्रवास सांगतोय, Correct. म्हणजे मी खरंच म्हणतो की आता त्यांच्यावर मी काम करत राहिलो म्हणून मी दिसलो रे. म्हणजे माझ्या आयुष्यातले पहिले 1,00,000 रुपये मला त्यांनी मिळवून दिले ना क्या बात आहे. उलाढालसाठी. ते माझ्याविषयी बोलले तेव्हा पण 3:30 शूटिंग होतं. आता थांबायचं ना माझा सिनेमा मला विचारला गेला तेव्हा आम्ही दोघे एकत्र 3:30 शूट करत होतो. क्या बात आहे, म्हणजे क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं की जिथे जिथे माझ्या आयुष्यात चांगलं घडलं तिथे तिथे भरत जाधव सर आहेत थांबवायला, पुश करायला. वा. आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. आम्ही दोघं एकत्र असायचो. बरं भरत सरांचं जसं मगाशी शिवराज म्हणाला की ना ते ना चेक करतात म्हणजे सिद्ध्या मस्त होतं ना, करायला पाहिजे काही. बरं आमची मजा मस्ती जी असते कॅरेक्टर सोडून ती अजिबातच नाही ना. टाइमपास नाही, कॅरेक्टर काय पकडूया, कसं करूया, काय करूया. बरं सर त्यातच होते. त्यांनी जो मंचेकर साकारला आहे म्हणजे म्हणजे मी तो किस्सा नेहमी सांगतो क्षणभर विश्रांतीचा, की त्यानं हिरो विचारलं होतं पण त्यांनी मामाचा रोल मागून घेतला कारण त्यांना माहिती त्यांना शिफ्ट व्हायचं आहे. इथे त्यांनी जो मंचेकर साकार केलाय म्हणजे कधी कधी असं ना म्हणजे जसं वर्कशॉप शिवराजने त्या कॅरेक्टरची ते थॉट प्रोसेस पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. ॲक्टर म्हणून पण त्यांनी गोष्टी विचार केला होता ना, रुमालापासून ते तरी छोट्या छोट्या गोष्टी वर्क केल्या आणि त्या दिसतात, त्या जाणवतात. आणि मी ह्या धाटणीचा नट आहे की मला काय डायलॉग दिले म्हणून मी दिसणार असं नाही. मला फ्रेममध्ये ठेवा फक्त, मी असू दे. म्हणजे एका सीनमध्ये आम्ही सांगितलं मी आणि प्रवीण थांबतो फक्त, सीन चांगला थांबतो आम्ही, तर आम्हाला तिथे राहायचं आहे हे अस्तित्व ठेवून असतं ना, ते भरत सरांचं आहे. क्या बात आहे. भरत सर त्या फ्रेममध्ये असले ना तरी त्यात काहीतरी करतात. आणि हा मंचेकर तर म्हणजे मला खूप बरं वाटतं की मी त्याच्यावर काम करत असतो. आणि मारुती आणि मंचेकरची छान जोडी पण छान होती. जोडी आहे. आणि मला मगाशी म्हटल्याप्रमाणे अनुभव मिळत गेला ना इतक्या वर्षाचा की आपल्याला आणखीन गोष्टी सुचत जातात यार. आणि आणि कलाकाराचा हे एक तत्व हवं जे आता म्हणाला शिवराज की ते दरवाजा उघडून ठेवतात की तुम्ही वेलकम केलं पाहिजे जे भरत सर नेहमी करतात आणि तुम्ही नम्र राहायला पाहिजे. जे आशुतोष सरांनी भरत सर केलंय वा. ते करतात की ओके काय करायचं, ओके हे करूया का, चलो करून बघूया. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमुळेच माझं ते कनेक्शन भरत सरांची अजूनही आहे. मला काय वाटलं सुचलं तर मी त्यांच्याशी बोलायला अजिबात घाबरत नाही क्या बात आहे. आणि ते तोडायलाही हे करत नाही. हा सिनेमा झाल्यानंतर सुद्धा सिनेमाविषयी बऱ्याच गोष्टी डिस्कशन होतात, कसं होतंय काय होतंय, टीजर गाण्याला जी रिॲक्शन येते, भरत सरांच्या लुकला जी रिॲक्शन येते, मला ज्या पॉझिटिव्हनेस असतात अरे हे छान बघतो आम्ही, तर मला असं वाटतं की त्यांच्यावर असणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. तू इतकं भरभरून बोललास की काहीसं ते आता इमोशनल व्हायला झालं, म्हणून मी तुला थोडं मागे नेईन कारण की मला तू जे सांगितलं ती जर्नी खूपच सुंदर होती, पण तुला थोडं मागे नेईन. म्हणजे आता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव ही नावं आम्हाला माहिती आहेत किंवा तुमची जोडी माहिती आहे, पण तुझ्यासाठी त्यांनी जे काही केलं ते तू सांगितलंस. पण पहिला प्रसंग आठवतो का की जेव्हा भरत सरांना बघितलं होतंस? हा आठवतं ना, अरे चांगला आठवतो मला. म्हणजे मी संजय नार्वेकर सरांचा डायहार्ड फॅन. ते पण का सांगतो मी ऑल दी बेस्ट नाटक पाहिलं नव्हतं तेव्हा. नाटक बिटक असं काय माहीत नव्हतं आपलं कॉलेज. आणि ऑल दी बेस्ट नाटक बंद झालं म्हणजे ऑल दी बेस्ट नाटकाचे खूप सारे हे निघाले का रे टीम्स. ओरिजिनल टीम सोडली तर ओरिजिनल टीम नव्हती, मग बाकीचे करा सतीश राजवेर सर, संतोष मयेकर, हे सगळी ही मातब्बर कलाकार काम करायचे. तर मला त्यांना तिघांना ॲक्च्युली पाहता नव्हतं आलं ऑल दी बेस्टमध्ये. मग त्या तिघांचं एक नाटक आलेलं आमच्यासारखे आम्हीच. क्या बात आहे. ते नाटक मी बघितलेलं भरत सरांचं. आणि भरत सरांचं मग दामोदर पंत, नंतर अधांत. मी आणि मग मला पॅडीने हासाच्या कडपूच्या घेऊन गेलेला पॅडी, तेव्हा भरत सरांना भेटलो होतो. आणि ते पण वेलकम, भरत सर प्रचंड खूप मनापासून वेलकम करतात. आणि ती त्यांची गोष्ट आहे. जत्रामध्ये बोल अरे सिद्धूने तो मोन्याला, ते मोन्याची सपोर्ट आहे. मला वाटतं ते प्रचंड सपोर्ट करतात. शिवराज ते गोष्टीला 200% मान्य करेल. तर तुला कधी अनुभव आला ना, तू काही सांगितलंस तर त्यांची सुरुवात नाने कधीच नसते. ते ओके ह्या लेवलला आणि ते ऐकून घेतात. तर मला वाटतं की त्यांच्याबरोबरचा नंतर आम्हाला बोलायची रे म्हणजे सुरुवातीला की भरत जाधवचा भाव आहे, तुम्ही भरत जाधवचे भाव ना, तर आम्ही गमतीने सांगायचो हो मी भाव आहे पण मी
मोठ्या भावाच्या नावावर मोठं नाही, जीवावर मोठं नाही व्हायचं मला, मी सांगत नाही जाधव वगैरे आता. पण मला कधी कधी भरत जाधव भरत जाधव गेला असं बोलतो, तर मला अभिमान वाटतो. मला कोणाच्या नावाने बोलवलं जातं, अरे भरत जाधव. वा. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि माणूस म्हणून बघ ना, इतकी वर्ष हो. म्हणजे 38-40 वर्ष झाली सरांना, हो अरे वा. इझिली झाली असतील इंडस्ट्रीत. त्यांचा हात पकडून मी 25 वर्ष काम करतो. तर मला वाटतं माणूस म्हणे प्रामाणिकपणे काम करणं हे भरत जाधवकडून शिकायला पाहिजे. वा, क्या बात आहे. जसा हा मैत्रीचा प्रवास आहे तसा तुझाही एक मैत्रीचा प्रवास आहे. ते म्हणजे शिवराज जेव्हा नाव येतं तेव्हा विराज असंही नाव हो. येतं. तुम्ही तितके घट्ट मित्र आहात. आपल्या मित्राची इतकी मोठी फिल्म येते आणि सगळीकडे तुझं कौतुक होत आहे. विराजाचं काय म्हणणं आहे, त्याला ह्या प्रोसेसबद्दल काय वाटतंय? कारण की तुमची मैत्री आम्हाला थिएटर पासूनची अगदी म्हणजे लहानपणापासूनची असेल. मी म्हणजे मी, विराजस आणि सूरज आम्ही तिघांनी थिएटरॉन नावाचा आमचा ग्रुप चालू केला. इवन विक्रांत म्हणून आहे, जो या फिल्मचा साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. सो आम्ही चौघांनी तो ग्रुप चालू केला होता आणि तेव्हापासूनची मैत्री आहे. म्हणजे जी असे असतात म्हणजे अशाच ॲटिट्यूडनी मैत्री होते की आपण काहीतरी करायचं रे, आपण मिळूनच काहीतरी करायचं. म्हणजे मला इनफॅक्ट हे जे सुरुवातीला भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे अशी जी जोडी म्हणजे ते म्हणायचे ना की हे तिघं इन्स्पिरेशन. तर आमच्यासाठी ते होतं की आपलं नाव काहीतरी असं घेतलं गेलं पाहिजे. सो ते आदर्श हे सगळे आदर्शच होते आधीपासून. सो तिथनं चालू झालेला प्रवास होता. आणि विर्या आणि मी, माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आम्ही दोघांनी एकत्र मिळून बसवलं होतं राज्यनाट्याला आणि ते गणलं होतं भरपूर. पण आमची मैत्री त्यामुळे इतकी घट्ट झाली. त्यानंतर मला मुंबईत खेचून आणणारा माणूस विराजच आहे. कारण आम्ही एक नाटक करत होतो भवर नावाचं, हिंदी सोलो आम्ही दोघांनीच बनवलं होतं. सो त्यावेळेला ते झालं नाटक आणि मला म्हणजे भरत सरांच्या नाटकासाठी विचारलं होतं ढँटसाठी केदार सरांनी. तर त्याची तालीम मुंबईत असणार होती आणि असं, आणि मला असं झालं होतं की आत्ता करू की नको काय कळत नाही. तर त्याच्यास मला तेव्हा ओरडला होता. म्हणलं गपचूप बॅग भर, माझ्या घरी राहिलं आहे आणि इथून प्रॅक्टिसला जा, काही तुला काही हे अक्कल चालू नको आत्ता स्वतःची. सो मी खरंच त्याचं ऐकून मी मुंबईत आलो, त्याच्या घरी राहत होतो. मी मोनाल काकू वगैरे म्हणजे त्या सांगतीलच की म्हणजे इतकं त्यांनी मला असं ओढून आणलं आहे इथे. आणि आज माझं सिनेमाविषयीचं जे ज्ञान आहे किंवा हे सगळं विराजसमुळे, नाटकाविषयी जे सूरजमुळे. सो आपण असे मित्रांकडनं शिकतो ना, तसं ते आमचं कनेक्शन. आणि जेव्हा फिल्म करतोय किंवा पहिली शॉर्ट फिल्म मी काय करतो, पहिलं लिहून झालं की विराजसला पाठवतो, म्हणतो हे वाच, ओके वाटतंय का. मग तो त्यातल्या 4 गोष्टी मला सांगतो ज्या इमॅजिनच झालेल्या नसतात. मग ते सगळे, इवन ह्या फिल्मची स्क्रिप्ट पहिली त्याला ऐकवली, बाकी कोणाला माहिती पण नव्हतं. तर मी आणि ओंकारने पहिली विराजसला वाचून दाखवली होती. मग त्यांनी काही जेव्हा तो म्हणलं की हे होतंय वर्क बरं का, मजा येते, तर तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स मिळतो की हां माझा म्हणजे तो क्रिटिक मित्र आहे ना, आणि की त्याला करेक्ट गोष्टी कळतात. सो त्याला तर खूप अभिमान आहे आत्ता. त्यांनी मला म्हणजे मधल्या काळात त्यांनी खूपच मला सांगितलं की खूप चांगलं वाटतंय आणि तुझी पहिली फिल्म आहे, आणि बघून त्याला फारच असं ते होतं हे झालंय की मित्राचा पहिला पिक्चर. आणि म्हणजे माझ्यासाठी चेअरिंग करायला हीच लोक मला वाटतं की येतात. विराज, सूरज, विक्रांत, ओंकार, हे आमचा बॉन्डच एवढा स्ट्रॉंग झालाय की त्या सगळ्यांना पण अभिमान. आणि मला असं भारी वाटतं की ते सोबत असताना माझ्याबरोबर म्हणजे मला काही भीती वाटत नाही कोणाची. सो ते भारीच वाटते. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर गप्पा सुरूच आहे. पालिकेची शाळा असेल, रुपारेल कॉलेज असेल, माध्यम कुठलंही असो, परीक्षा म्हटली की पोटात गोळा येतो. आणि नेमकं आता या सिनेमात तुला परीक्षेला बसवलंय, म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच परीक्षेला बसवलंय. परीक्षेविषयी काय आठवणी आहेत तुझ्या? कारण की परीक्षा म्हटलं हा एक सगळ्यांच्या आयुष्यातला एक किस्सांचा विषय असतो आणि त्यात आता तुम्हाला एका पेपरला सामोरं जायचं या सिनेमात. नाही, मी अभ्यासात आता ढबी नव्हतो कधी, पण माझं पेपरच्या आदल्या रात्री अभ्यास हेच आपला अभ्यास. तर नाईट मारायची आणि जायचं, रात्रभर घोकून जायचं. मी मराठी TYला मराठी लिटरेचर घेतलेलं, तर मला ते सगळी पुस्तकं पाठ एक पाठी. मी लिहितो खूप, लिहितो खूप. त्यामुळे मी रुपारेल कॉलेजचा GS होतो माझ्या TYला. त्या माझ्या ॲक्टिव्हिटीज आणि युथ फेस्टिवल आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होत्या ना. तर जेव्हा पेपरला गेलो होतो मी, तेव्हा मी पुरवण्याच्या पुरवण्या लावत होतो. तर बाकीचे बोलत होते अभ्यास कधी केलाय, अभ्यास कधी. मुलगा होता तो, पेपर संपला, बोलला तू एवढं काय लिहिलंय. मला असं वाटतं ना, मला एक पाठी आहे मी एकतर. आणि ना मला ना म्हणजे आता एक 5वा नावाची कादंबरी आम्हाला अभ्यासक्रमाला होती. मग स्त्री
व्यक्तिरेखा त्याचं वर्णन करा, त्यातलं दुःख सांगा. आणि मला ते पाठ असल्यामुळे मी ते कसंही फिरू शकत होतो ना, त्यामुळे आपण लिहितोच ना रे. त्यामुळे मला ते खूप वाटायचं. आणि एक किस्सा 12वीचा आहे, तो माझा हिट आहे. 12वीला मी इकोच्या पेपरला हिस्ट्रीचा अभ्यास करून गेलेलो. 3चा पेपर होता आणि मी 11 वाजता गेलो. बोलो आता म्हणजे माहीमला अँटिनो डी सिल्वा, अँटिनो नाही सेंट कुठलं चर्च आहे ते, ती शाळा मला आली होती. म्हणून माझा मित्र आहे निखिल राय शिर्के, त्याचा फोन नंबर पण पाठवता. चार्जेस काय ते आता बंद झाले नंबर ना ते सगळे. निखिलला फोन केला, अरे मी इकोचा पेपर आहे हिस्ट्रीचा 3 वाजता, तो माझ्या घरी आहे. मग त्याच्या घरी जो काय 11 ते 3 अभ्यास केला त्याच्यावर मी इकोमध्ये पास झालो. क्या बात आहे. नापास नाहीच झालो माझ्या शैक्षणिक सगळ्या वर्षात. शिवाय फक्त लॉ केलं होतं, ते इंटर कॉलेजचे लॉ कम्प्लीट नाही केलं. पण माझ्या पप्पांचं एक वाक्य मस्त होतं, ते मला आवडायचं. ते ना त्यांनी कधी बर्डन नाही दिलं मला, एवढेच टक्के पाहिजे तेवढे. दादा हुशार, तो तर 80-90 असे आणायचा. तू पास हो ही जबाबदारी. पास पेपर कठीण गेला, मला सांगायचे डायरेक्ट घरी यायचं. मला ना काही गोष्टी ना अशा गोळीबार लक्षात राहिल्यात माझ्या, की काय नाही तेव्हा तो काळ असा होता, लोक ना पोरं बिरं भैसाडायची. पप्पा काय ना, मी घरी येऊन सांग पेपर, मी बोललो पेपर कठीण गेला इंग्लिशचा, 10वीचा म्हणतोय, कधी झालं तर नापास होईल इंग्लिश. ते बोलले, मला म्हणाले काही प्रॉब्लेम घरी रिझल्ट आणायला मीच गेलो. एक जण रस्त्यात भेटला, अरे यार सॉरी यार नापास झाला यार तू. सिद्धार्थ कांबळे ना, बोलत जाधव रे. जाधव. मग पुढे गेलो आणि मग मी बघितलं तर मला 35 मार्क होते इंग्लिशमध्ये. त्या बाकी सगळे चांगले. मला असं वाटतं ना, तुम्ही जे विचार करता ना पॉझिटिव्हली, ते होतं. पप्पा म्हणाले होते काय झालं तू घरी भाई पास होऊन गेलो होतो, तुम्हाला शिक्षणाचं असं बर्डन नव्हतं की एवढंच एन्जॉय कर म्हणाले. आणि ते एन्जॉय करणं ते प्रोसेस, ते माझे शैक्षणिक खूप छान मस्त. पण मला असं वाटतं की तू खूप सुंदर गोष्ट सांगितली. वडिलांकडनं तुझ्याकडे हे इन्स्पिरेशन आलं, पण आज सिद्धार्थ 2 मुलींचा बापही आहे. सो आता मुली शाळेत जातात, परीक्षा असतात, तर वडील म्हणून ते कसं असतं तुझं, की बाबा मुलींच्या परीक्षा असतील किंवा कसं ते तुझं आणि त्यांचं बॉन्डिंग कसं आहे अभ्यासाच्या बाबतीतलं? लक्षात घ्या, काही जबाबदाऱ्या ह्या आपल्या बायकोकडे पण असतात. तृप्ती त्यांचा अभ्यास घेते दोघींचा, मी काय सांगतो काही झालं घरी या. बापाची जबाबदारी काय, पास हो बाकी काय. पण तृप्ती छान पद्धतीने त्या दोघींचाही अभ्यास घेते. आणि खरं आहे ते बरोबर आहे, आता बऱ्याच गोष्टी आल्यात भाई, तुला काय काय सांगू, पण ते तृप्तीला कळतं. मी काय करतो, बाबा सोड, ओके चल बाबा ये. आणि छान कसा गेला पेपर, मस्त, व्हेरी गुड. किती मिळाले, व्हेरी गुड. मला नाही वाटतं, मी काय करतो, किती राहिले, अच्छा याच्या एवढ्यापैकी एवढे मिळाले, म्हणजे 100 पैकी 80 मिळाले किंवा 71 मिळाले. म्हणजे तुला मिळू शकतात 90, पण मिळाले 71. जाऊ दे, पुढच्या यायला करू, टेन्शन चल पुढे. क्या बात. एवढा देऊन ठेवूया त्याला, म्हणजे एवढेच आणा नको. करेक्ट. चॅनल ते मस्त आहे, या लेवलचा असतो मी. म्हणजे क्या बात आहे, क्या बात. शिवराज, जाता जाता तुला विचारेन की सिनेमा खूप सुंदर झालाय, सगळंच कौतुक करताय, लवकरच ट्रेलर भेटीला येईल आणि सिनेमालाही तितकाच प्रतिसाद मिळेल. पण या सगळ्या प्रवासात दिग्दर्शक म्हणून तुला लक्षात राहिलेली एखादी आठवण कुठली? अरे, की एखादा किस्सा, एखादा प्रसंग, एखादा सीन की जो दिग्दर्शक म्हणून तुला समृद्ध करून गेला किंवा तो तुझ्या सोबत राहणार आहे? सो शूटिंगचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी माझी अशी ही इच्छा होती की सगळे ॲक्टर्स असावेत पहिल्या दिवशी शूटिंगला, आणि त्याप्रमाणे शूटिंग लावलं होतं आम्ही तसं. सो मला आठवतं की पहिली फ्रेम लागली आणि पहिली फ्रेममध्ये सगळे लोक होते, म्हणजे फिल्ममध्ये जेवढे ॲक्टर्स आहेत हे सगळे पहिल्या फ्रेममध्ये, 15 लोक पहिल्या फ्रेममध्ये होते. सो ती फ्रेम जेव्हा म्हणजे ॲक्शन म्हणायच्या आधी जस्ट एक असं एक सायलेन्स जातो ना, की रोल कॅमेरा, रोल साऊंड, रोल कॅमेरा, नंतर एक ॲक्शन म्हणेपर्यंत एक पॉज असतो मध्ये. त्या ह्याच्यात मी फक्त फ्रेम बघत होतो आणि हे सगळे लोक फक्त ॲडजस्ट होत होते फ्रेममध्ये. तर तो जो मोमेंट होता ना माझ्यासाठी, ते प्रत्येकजण इतके कॅरेक्टरमध्ये होते आणि असं झालं की म्हणजे आता काहीच कोणाला काही ब्रीफ करायची गरज नाही, काही सांगायची गरज नाही, आणि मी कॉन्फिडंटली ॲक्शन म्हणालो आणि सीन चालू झाला. सो तो माझ्यासाठी असा
क्षण होता की जेव्हा आपण सगळ्यांना एका गोष्टीकडे पुश करतो आणि सगळ्यांना तिथे जायची इच्छा असते, तेव्हा ते असंच ट्रान्सलेट होणार. म्हणजे त्यामध्ये सगळ्यांमध्ये जी एनर्जी तयार झाली होती की आपण काहीतरी आज जादू, आता थांबायचं नाही, आता ही जादू moment चालू होणार आहे. तिकडे झाली So खऱ्या अर्थानं. ती तिथे ऍक्च्युली मला ती फील क्या झाली बात, मोमेंट क्या की हे आता सुटला बाण असं. सेम सिद्धार्थलाही आहे. तू या सिनेमात मारुती कदम साकारतोय. आजूबाजूला इतके सुंदर सुंदर नट आहे. आशू सर असतील, सिद्धार्थ सर असतील, तुझीच माणसं आहेत सगळी. आणि पण विषय वेगळा असल्या कारणाने मुद्दामून तुलाही हा प्रश्न आहे की विषय वेगळा आहे, मांडणी वेगळी आहे, आपल्याच जवळची माणसं आहेत. कुठला प्रसंग असा होता जो भिडला, आवडला? आणि नाही, खूप मी म्हणतो ह्या सिनेमातलं जे सगळं काम आहे ते सगळं ह्या माणसामुळे शक्य झालंय आणि ते 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 सत्य आहे. तसे खूप सारे मुमेंट्स आहेत. म्हणजे टँकरवर चढून मी काही केलंय ते ते पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केलंय मी. ते असं एवढं हिरोइटिक असं एखादं पात्र असू शकेल त्या सिच्युएशनला हे माझ्या आयुष्यात नव्हतं आहे. पण 2 मुमेंट आहेत जे मला खूप आवडतात. ते ना मी काय सर्व असं होतं. माझ्या वडिलांबरोबर माझा सीन आहे टॅक्सीतला आणि तो करताना म्हणजे शिवराजशी खूप म्हणजे ते ते कनेक्शन वेगळं आहे आणि तो म्हणाला ते उत्तम झालंय. मी पाहिलेलं नाही आता शूट झाल्यानंतर, पण मला माहिती ते फील केली की एखादा संवाद आपण वडिलांबरोबर कसा करू शकतो ना, ते म्हणजे जबाबदाऱ्या सगळ्या करून जेव्हा एक मुलगा आपल्या बापाशी बोलतो तेव्हा काय बोलेल, असं ते एक छान आहे. आणि ना एक सर्वसामान्य लव्ह स्टोरी आहे रे, एक छोटीशी एक लव्ह सीन आहे तो मला खूप भावलेला सीन आहे तो. वा, म्हणजे ना सर्वसामान्य लोकांना ना म्हणजे नवरा बायकोंना ना एकमेकाविषयी ना प्रेम आहे सांगायला पण वेळ नसतो रे, खरंय. कारण त्यांच्या गोष्टी असतात. पण एक ना तो सीन मला खूप जवळचा वाटतो कारण त्यात लव्ह सीन नाही आहे पण ना एक एक मुवमेंटवाला सीन आहे तो माझा, की हे आहे रे, हे एखाद्या टॅक्सी ड्रायव्हर किंवा एखाद्या सर्वसामान्य माणूस आपल्या बायकोबरोबर जर त्याला 10-15 सेकंद मिळाली तर तो एवढा गोड तिच्याशी वागू शकेल का, किंवा ती त्याच्या आयुष्यातली त्याची जी हिरोईन आहे तशी काहीतरी फिल्मी वागू शकेल, असं एक छान. तर ते मला जाम आवडतं. क्या बात. हे मुवमेंट्सवाला सिनेमा आहे हा. आणि तो गोड यांचं सगळं गोड ते शिवराज वायचळ सरांचंच आहे, पण मला ते जगताना आणि परफॉर्मन्स देताना खूप मजा क्या बात आहे. तुला शेवटचा प्रश्न की आपण दिवसभरात मी जसं म्हटलं की आपल्या दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हे कर्मचारी भेटत असतात. त्यातले कितीतरी तुझे फॅनही असतील. असा कुठला फॅन तुला भेटलाय का ज्याने तुला कधी फोटो मागितलाय, ज्याने कधी तुला सेल्फी मागितला, किंवा अशी एखादी आठवण आहे का या कर्मचाऱ्यांसोबतची? आता सीन करताना सगळ्यांबरोबर फोटो काढले. मला चांगलं एक मोन्टाज माझा शूट केलाय तो मला आवडतो खूप. बॉम्बे सेंट्रललाच त्यांचं ते एक चेंजिंग रूम आहे. हो, जे कपडे ठेवतात आणि मग ते जातात. तर शिवराजनी अपोजिट साईडला कॅमेरा लावला होता आणि मला म्हणाला की इथे फक्त पुस्तक हातात घेऊन तुला जे वाटते ते कर. तरी बसलोय, बनियानवर बसलोय, थोडे झाडू साफ केले. टेकमध्ये बाजूला एक टपरीवर त्याला चहा मागवला, मी चहा दे रे. ते सगळं नॅचरल झाले ते सगळं. क्या बात आहे. तर मला वाटतं ना म्हणजे पर्टिक्युलरली त्या लोकांबद्दल नाही, ती आमच्याबरोबर होती आणि त्यांना आवडत होतं वा, आणि त्यांना खरे वाटत होतं आम्ही. पण त्या जागेत राहून जो फील मिळाला ना मला, तो सर्वात महत्त्वाचा आहे. अगदी. शिवराज, तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न. या माणसाने अनेकांना ऊर्जा दिलेली आहे, ते ऊर्जेचा स्रोत आहे, जे जिथे जातात तिथे सिद्धार्थ जाधव असे ऊर्जा देत असतो सगळ्यांना. या माणसाने तुला या प्रोसेसमध्ये अशी एखादी ऊर्जा दिली की तुझ्या लक्षात आहे, त्यांच्याविषयी बोलायची संधी आहे? खूपच ऊर्जा दिली मारुतीने. म्हणजे खूपच ऊर्जा. म्हणजे हा जेव्हा असायचा तेव्हा असं एक सेटवरती वातावरण तर एक एनर्जीचं असतंच. पण काय होतं, शूटिंग जेव्हा संपतं म्हणजे सगळे आपापल्या घरी जातात, शूटिंग आता पॅकअप झालं, सगळं रॅप झाले, अख्खी फिल्म शूट झाली. त्यानंतर डिरेक्टरची अशी वेळ असते की तो एकटा पडतो, की त्याच्याबरोबर कोणी नसतं. तेव्हा फक्त एडिट टेबल, एडिटर आणि अंधारात बसायचं आणि फुटेज बघायचं आपण काय काय केलं. सो त्यावेळेला खूप एकटं वाटू शकतं आणि एकदम अचानक प्रेशर येतं की आता सगळं आहे, आता फिल्म बनवायची आणि 1 तारखेला रिलीज. सो त्या सगळ्या प्रेशरच्या काळात मला एक 2-3 दिवसांनी एक फोन यायचाच, तो म्हणजे या माणसाचा. क्या बात आहे. हॅलो, काय कसं काय, तू विसरला आम्हाला, फोन नाही करत, काय नाही करत, विसरला वगैरे, असं रोजचे फोन यायचे. आणि म्हणजे काही नाही, सहज फोन केला, कसं चाललंय, काय चाललंय.
वेळेत वेळेत हे कर, खा पी झोप मजा कर, चल भावा लव यू, चल गुड नाईट, एवढेच फोन यायचे मला गाडीतनं. क्या बात आणि आहे. मला असं व्हायचं की अरे या माणसाला किती म्हणजे असं ह्या असं बिनधास्त प्रेम करतो ना, ते मला फार क्वालिटी त्याची आवडते की तो विचार नाही करत की मी आत्ता असं वागतो म्हणजे मला काहीतरी मिळेल, किंवा आत्ता म्हणजे यांनी अजून मला म्हणजे मी जेव्हा सगळ्यात पहिली फिल्म केली अगबारच्या 2 त्यावेळेला मला नॉमिनेशन होतं कॉमेडी ॲक्टरचं, आणि तेव्हा मला मिळालं नव्हतं ते. आणि तेव्हा हा माणूस होता, तो म्हणला बरं झालं नाही मिळालं, तुझं काम चांगलं झालं होतं, आता तू अजून ऊर्जेने काम करशील, क्या बात आहे. असं तो म्हणला. आणि ते मला इतकं अजूनही ते माझ्या लक्षात आहे. म्हणजे क्या बात बघ ना, म्हणजे ते किती महत्त्वाची गोष्ट होती की बक्षीस महत्त्वाचंच नाही आहे, महत्त्वाचं आहे की एफर्ट. आणि त्याचं आज 25वं वर्ष आहे आणि मलाच भारी वाटतं की त्याचं 25वं वर्ष आहे आणि त्यात तो 25व्या वर्षात आम्ही तुझ्यासोबत. काहीतरी एकत्र काम क्या बात करतोय, हे माझ्यासाठी पण खरं म्हणजे मोठीच गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की तुझ्या शूटिंग सिनेमात संपल्यानंतर पण मी सरांना घरी ड्रॉप करायचो. घरी ड्रॉप केलं. एकटा थांबायचा. गुड शूटिंग संपल्यावर बऱ्याचदा कुठे ओके पण खूप चांगली माणसं तू जोडलीस. आणि मला वाटतं तुझ्या सिनेमात आपल्या मागे पोस्टर आहे, सगळी माणसं ही तुला कुठे ना कुठेतरी भेटलेली आहेत. आणि त्या सगळ्या माणसं म्हणजे भरत सर असेल, प्राजक्ताताई असेल, सिद्धू असेल, ह्या सगळ्या माणसांना तू जे काही जोडलंयस आणि त्यातनं आता थांबायचं नाही हा सिनेमा निर्माण नाही, झाला. ही लोक तर दिसत आहेत तुला. मला शिवराज बद्दल सांगायचं की शिवराज बद्दल प्रत्येकाला एक वेगळी आत्मीयता आणि प्रेम आहे. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक जण बोलतो की तो पोरगा मस्त आहे आणि त्याने ज्या पद्धतीने केलं आणि ते छान व्हावं असं. मला हे खूप मला मस्त वाटतं. मला नेहमी मस्त वाटतं जेव्हा तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल क्या बात आहे. चांगलं बोलतात लोक. नाही तोंडावर तर छान आहे, मस्त मस्त छान होतं, पण आणि मला म्हणजे आपला ह्याचं नाव काय तुझा मित्र ओंकार. नाही रे फिल्टर विराज विराज सांगतो परत मी कट म्हणजे आपलं विराज असं आहे. त्यानंतर आपला आशय कुलकर्णी. आशय कुलकर्णी आपला डार्लिंग. हे सगळे मुलं ना एक्सायटेड आहेत की क्षितिज पटवर्धन एक्सायटेड आहेत की यार शिवराजची फिल्म येते. म्हणजे मला असं वाटतं की ही खूप चांगली आहे. म्हणजे प्रत्येकाने स्वप्न पाहिलं आहे, शिवराजच्या माध्यमातून हे सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत. त्यामुळे या पोराने टॅलेंट आणि या सगळ्या गोष्टी जमवलेल्याच आहेत, पण त्याला सावरायला माणसंही खूप छान जमवली. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की जाता जाता एवढंच सांगेन की हा सिनेमा मुलाखतीतनं कळलंच असेल की हा आपल्या माणसांचा सिनेमा आहे. सगळी आपली माणसं एकत्र येऊन त्यांनी हा सिनेमा केला आणि अर्थात विषयही आपल्या माणसांचा आहे. तेव्हा आता थांबायचं नाही हा सिनेमा 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होतोय. सगळ्यांना विनंती आहे की तो सिनेमागृहातच जाऊन बघा. लोकमत फिल्मीकडनं या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू यार, थँक्यू कट